जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानांपासून मोठ्यांपर्यंत माझं सगळ्यांना सप्रेम नमस्कार. तर कशात सगळे, मी गिरीश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. मी गेल्या संडेला सुद्धा ब्लॉग बनवला होता आणि आता या परत संडेला मी ब्लॉग बनवत आहे. आता वाजल्यात बघा किती, 5:30 झालेले आहे. आज आपण जाणार आहोत, आपली आत्ते बहीण आहे, तिच्या आज हळद आहे, तिथे जाणार आहोत आपण. यश पण येणार आहे. तर मम्मी पप्पा गेले, चालत गेले स्टेशनपर्यंत, GTB स्टेशनपर्यंत. आता यश आणि मी गाडीने जाणार आहे, तुम्हाला दाखवतोच. जाऊया आपण, बघूया आणि फिरून येऊ. आता आलेलो आहोत आपल्या भावाच्या घरी. आता निघायचंय म्हणून तो मी बघत होतो निघालाय की नाही, तयार झालाय की नाही. आज आपण असं तयार झालेलो आहोत. आजचा असा आपला लुक आहे, दिसणार आहे की नाही तुम्हाला माहिती नाही. चला, झालेला आहे टाइम. तसं पण 5:30चा फंक्शन होतं, अजून निघालो नाही आम्ही. बघू कसं काय सांगतो. आपल्या गाडीचा हेल्मेट आपल्या भावाच्या घेत होता भाऊ. तर भाऊ सॉरी, लय लांब ना दाखवायला लागेल. भाऊ रेडी आहेत ते. ठीक आहे, चला आपण निघूया आता. तुम्हाला दाखवतोच घरी जाताना कसं काय असणार आहे ते. सॉरी, घरी नाही, आता आपण जिथे जाणार आहोत, सेंटाक्रूजला जाणार आहोत आपण, तिथे कसं जायचं. आता आपली गाडी तिथं उभी आहे, गाडी घेऊ आणि निघू. गेली आहे नेहमीप्रमाणे आपण जिथनं आपली गाडी काढतो तिथनं गाडी काढली. आजीबाई बसलेत आपल्या, शिवंताबाई. काय बोलता? सेंटाक्रूजला बँड्रा साईड, अंधेरी. चला, 2 ट्रेन चेंज करायला लागते. 2 ट्रेन करू शकतो, एकच वडा, GTB वरनं वडा टू अंधेरी. अंधेरी ना सेंटाक्रूज. चला, आता भेटू आपण. आपला 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 अशांना आपण दिसत नाही. चला, डायरेक्ट मला भेटून निघल्यावरती तिकडे गेल्यावरती GTB स्टेशनला आलो. आपला भाऊ सगळं आहे GTB स्टेशन. आता आम्ही इकडनं जात आहोत सेंटाक्रूजला डायरेक्ट नाही जायचं. ठीक आहे, ट्रेन चेंज करणार एवढं तरी त्या लोकांना माहिती असणार ना. हां, चांगलं आहे, माहिती आहे तर चांगलीच गोष्ट आहे. आता मम्मी पप्पा तर आलेले आहेत. मम्मी पप्पा कुठे आहेत? वाटतं त्या साईडला गेले असते ब्रिज त्या साईडला क्रॉस करून गेले असेल. तर तुम्हाला भेटतोच. आपण आलेलो आहोत GTB स्टेशनला. आलो तर सुद्धा आमची आली पाठीमाग. ट्रेन सुद्धा आलेली आहे. बरं झालं की आज आता गोरेगाव ट्रेन लागलेली आहे. आता परत लागलं असतं GT वडाला लागली असती, नाही तर CSTने पकडून गेलो असतो, मग तिथं चेंज करा. आता ही डायरेक्ट ट्रेन तशीच उलटी फिरून गोरेगावला जाईल. मम्मी पप्पा आहेत उभे, पप्पा मम्मी. काय ट्रॅव्हलिंगमध्ये नाही. ट्रेन रिकामी आहे. आता मी जसं बोललेलो की गोरेगावची ट्रेन आहे, पण ही गोरेगावची जी ट्रेन आहे ती कॅन्सल केलेली आहे. आता आम्ही CSTची ट्रेन पकडून वडाळ्याला जातो. मी जास्त ट्रेनमध्ये प्रवास करत नाही. हे जे सगळे कामं आपल्या एरियामध्येच असतात, पण जास्त ट्रेनमध्ये नाही जात. आधी जायची ती लग्न पुढे बाहेर आपण वडाळ्याला आलेलो आहोत, वडाळा स्टेशन जवळ. मम्मी चालली नाही, मम्मीला खास चालायला जवळ आहे, प्रॉब्लेम होईल म्हातारी पाहिजे. चला जा भाऊ, ट्रेन लागलेली आहे अंधेरीची. कोणती ट्रेन? गोरेगाव लागली आहे तिथं, तुम्हाला दिसत नसणार कारण माझ्या फोनचा झूम एवढा खास नाही आहे. काय नाही, ॲडजस्ट करू. लास्ट 1 नंबरला भेटून तुला दाखवतो. लास्टला डायरेक्ट जाऊनच नंतरला उतरल्यावरतीच स्टेशनवरती. आणि इथं एकदम युनिक टाईपचा पाण्याचं मशीन आहे, जसं जापानला असतं. तुम्ही बघितलं असेल. मला एक कधी कळायला माहितीये, मी इकडे गेलेलो इव्हेंटला विद्या अलंकार मध्ये, तेव्हा मला कळालं पाण्याची सिस्टम असं आलं. बटन दाबतोय यार, पाणी कुठलं येते. बटन दाबल्यानंतर कळालं फवारा डायरेक्ट माझ्या अंगावरती. मम्मी आहे उभी. हे लोक थुकतात ना म्हणून ते तसं केलं. घाण झालं हे, थुकूनच घाण झालंय. थुकतात म्हणून ते खाली केले त्यासाठी. हा, पाणी पाणी पितो नाही तर पूर्ण हे भरतंय. ज्याला पिता आला तो पिऊ शकतो त्यात. तसं हात लावून पाणी प्यायला लागेल, एवढा हार्ड आहे. त्याला वडाळा स्टेशनला आहोत आपण. पण स्टेशन काहीतरी डेव्हलप झालंय. स्टेशनला छान बनलंय, भारी बनलं स्टेशन. पण आता खूप मॉडिफिकेशन झालेलं आहे. हा, ते काय सगळी माझीच कृपा आहे भारतावरती. बाई, काय खरं नाही. पनवेल लागलेली आहे, गोरेगाव नाही लागले. तर बघितलं होतं GTBला GTB स्टेशनला लागलेलं, दाखवलं गोरेगाव 5:30ची, पण अचानक झालं CST. नो तर आपण आता प्लॅटफॉर्म नंबरला 1 ला होतो. 1 ला ट्रेन नाही लागली.
प्लॅटफॉर्म नंबर 2ला गोरेगाव लागले. मम्मी घाबरते ह्याला मम्मीला उतरायला म्हणा 1 2 ए मम्मीने क्रॉस केलेला आहे. एस्किवेटर मधून निघाली चला 2 वरती जाऊया. गोरेगाव लावले आता 2 प्लॅटफॉर्म नंबर 2ला गोरेगाव आपण आलेलो आहोत आता सँटाक्रूज स्टेशनला. ट्रेन लेट झाली की आपण लेट झालो होता ते नाही माहिती. आपण चालले पुढे. आता आपल्याला 3 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वरती जे हॉल आहे काय पप्पा चालले. तसं काय असणार झालंच असेल ऑलमोस्ट साखरपुडा झालंच असेल कारण की आम्ही काहीतरीच लेट आलो आहोत. फक्त आता ठुसायचं जेवायचं बघा 6:30 झाले. 5:30चं फंक्शन होतं आणि आता आम्ही 6:40 पर्यंत पोहोचू. काय माहिती दिसत असेल बहुतेक. तर आता कॉन्फिडन्स येतोय हळूहळू असं कॅमेऱ्यामध्ये बोलायचं. नाहीतर आधी असं मी बोलायचं एकदम खाली ठेवतो. आपण असं डायरेक्ट असं बोलू शकतो कारण की जर केलं नाही तर काहीच नाही होणार. ते तर आहे. आपले भाऊ पण काहीही अपलोड करून टाका, दुनिया बघणार. काही ज्ञान नसलं तरी बघणार. तुमचा व्हिडिओ व्हायरल जाणारच. काहीही टाका. जाऊया चला. आपल्या इथं अंडरग्राऊंड आहे, आपल्या इथं ब्रिज आहे. तर आपण आपल्या प्लेसवर आलो आहोत. इथं हॉल आहे साखरपुड्याचा हॉल. आपला भाऊ दिसत नाही कारण की तो काळा आहे. काळा नाही मग कोणता कलरचा आहे? माझा इकडून इतका एवढा कलर काहीतरी वेगळा, इथून एवढा कलर काहीतरी सॉरी खोकल्याला इग्नोर करा पण भावाला बघा. बघू आता खोकला यामुळेच लागलं की आता इथं येऊन पण ज्यूस पी आलोय आपण. आधीच गळ्याची वाट लागली. थोडा आता ब्रेक घेतलेला आहे. थोड्या वेळाने अजून परत येऊ जेऊ पण जी ते आहे तिकडे देते सर्व करते ती पण परीक्षा थोडीफार झाली पाहिजे. आम्हाला देऊन ज्यूस पिऊ. चला भावा बोला काहीतरी बोला. ब्लॉगमध्ये आमचे कंटेंट्स बघा, फॉलो करा, शेअर करा, खूप जास्त सपोर्ट करा. आम्हाला पण पुढे जाऊ द्या. तुम्ही सुद्धा पुढे या. आम्ही तुम्हाला पाठी घेतो. आणि इन फ्युचर लवकरच भावाचा आता बड्डे आहे आणि भावाचा पण बड्डे आहे पुढच्या येणाऱ्या वर्षाच्या 5 तारखेला म्हणजे जानेवारी 5ला भाऊचा बड्डे आहे. तर बड्डेपर्यंत भाऊ काहीतरी नवीन ब्लास्ट करणार आहेत आणि नंतरला भाऊ पण आपल्यासोबत ब्लॉगिंग करणार आहेत. म्हणजे ब्लॉगिंग सांगितलेलं आहे मी करायला. माझ्या भावाने सांगितलं मला ब्लॉगिंग चालू होते. म्हटलं आता आपल्याकडे फोन एवढा काही खास नाही, चांगला फोन वगैरे. मला गिफ्ट भेटला ते फोन माझ्या मोठ्या भावाकडनं. आयफोन बड्डेला आईचा फोन जास्त काय नाही. त्याच्या आईचा फोन त्याला देणार आहे असं काय नाही करणार. चला आता जरा फिरू इकडे. भाऊ कुठं काहीतरी खायला भेटला तर टाइमपास खाऊ आणि मग काय करणार तिथं. आता आपण आपल्याला काय काम नाही तिकडे आतमध्ये गेलो तर डायरेक्ट फक्त भेटायला जाऊ त्या दिदीला आपल्या. मग काय जाऊ. आता आपण चिल करत आहोत. जरा राऊंड मारून आलो मगाशी. आता आम्ही जरा काढले तर काढू पुढे घंटा आलाय. आतमध्ये सगळे आतमध्ये लेडीज बसले. काहीतरीच वाटते नाही माहिती. चांगले दिसतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढे चांगले दिसतो. काही नशा पाणी करत नाही तर आम्ही चांगलेच काय आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतोय. फोनला चार्जिंग नाही बिलकुल. पॉवर बँक लावली आहे बघा. पॉवर बँकमध्ये जीव नाही. आता ती जीव सोडणार आहे. तुम्हाला दाखवली असेल चार्जिंग किती आहे फोनमध्ये पण दाखवा एवढी पण हे नाही. काय करावं. चला भेटतो तुम्हाला. हो कसं काय असेल तर जेवण पाणी असेल तर तुम्हाला टाइम आहे जेवणावर आलेला आहे. आपल्याला नाही काढायचं परिचय नको करायला. अरे आपण तर आपल्या ताईच्या लग्नातच कॅमेऱ्याने फोटो नव्हते काढले. ठीक आहे चल दाखवतो. तर आता आपण स्नॅपचॅटमधनं तुम्हाला दाखवतोय फिल्टर लावून आपलं फोटो कसं दिसतं. असं बघायला होतंय कारण की कॅमेरा हा इकडे आहे
आणि ते चालू आहे म्हणून मी असं बोलतोय. तर आता हा आपला जो व्हिडिओ शूट होतोय तो स्नॅपचॅटमधनं होतोय, त्यामुळे आपण अजून खोलून दिसत आहोत, जसं तुम्हाला दिसतच असेल. काय करायचं, जरा बसावंच लागलं. त्या आता फंक्शनमध्ये आतमध्ये दाखवेल दीदीला, दीदीसोबत आपण फोटो पण काढायचाच आहे. त्याला दीदीसोबत फोटो मी दाखवतोच आतमध्ये. बघा टाईम तुम्हाला दाखवतो किती वाजलेत. बाप्पा किती वाजलेत बघा, 7:40. हिच्यात पण बघा किती वाजले. भाऊच्या गाड्यात पण दाखवतो किती वाजलेत. हे आपण आपल्या भावाला गिफ्ट केलं होतं, दिवाळी गिफ्ट. माहिती काय तुम्हाला? गिफ्ट देतो फोन मध्ये पण बघा किती वाजले. कोणता फोन आहे? आयफोन. भावाचा आयफोन 16 प्रो मॅक्स अल्ट्रा. लवकरच येणार आहे. याच्यात किती वाजलेत? उलटा टाईम दिसेल तुम्हाला. 7:38 झाले. 7:38. रुपाली भिसेनी कॉल केलेला आहे. ह्याच प्रकारे आता आपण त्यांना कॉल करणार आहोत. रुपाली भिसे म्हणजे कोण? रुपाली बेसे म्हणजे आपल्या भावाची आईस, आपली दुसरी आईस. आपली कोण? आपली दुसरी आईस. दुसरी आई. आईला आईला ठीक आहे, भेटू. आपण आता बाहेरच आहोत, जिथे तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण स्नॅपचॅट मधलं आता मी ह्याच्या आधी एक क्लिप टाकेन. त्यातनं मी स्नॅपचॅटमधला व्हिडिओ बघत होतो कसा बनतो. त्यात जरा फिल्टर लागून होता, एवढं खासच दिसत होता आपण तसा. बघू आता जेवढी आपण फंक्शन चालू आहे. आता आपण खाऊन घेऊया हाताने. आपले जे भाऊ आहे, आपली ज्या ताईचं आपलं लग्न आहे आता, सॉरी लग्न नाही, साखरपुडा आहे, त्याच ताईच भावानी म्हणजे तुषार, त्याने आपल्याला पेढा दिलेला आहे. बाबा जेवल्या रक्तालीच खाऊया. आवाज मी ह्यामुळेच बोलते कमी, कारण की मला बोलायला कसं तरी होतं. सॉरी हे ना आता नेट येत. आता करा, कसं काय ऍक्शन केली तुम्ही ना. एवढं भिसे भाऊले खतरनाक दिसतंय. तुमच्या मागून जी लाईट येते ना, एक नंबर दिसतंय. तुम्ही खरं सांगतोय. तुम्हीच सांगा कमेंट मध्ये. आणि जे लोक लाईक करतात ब्लॉग्स, त्यांनी कमेंट करून तुमचं प्रेम दाखवा. ही माझी मनापासून जी इच्छा असते ती मी व्यक्त करतो. प्लीज. हे बघा बुफे लागलेला आहे. मजा आहे काय? पावभाजी. आज आम्ही दोघं कॉम्पिटिशन लावणार आहे, किती पाव खायचं. तुम्हाला वराडाला पाव दिसेल. वराडाला पाव नाही पुरू द्यायचे. आतमध्ये इथं फंक्शन चालू आहे. मारीगोल्ड म्हणून, मारीगोल्ड लिटिल बिस्किटाचं नाव चोरी केलंय ह्या लोकांनी. मारीगोल्ड म्हणजे जर मारीगोल्ड दिलं पाहिजे तर तिकडं फुल दिलं, ते पण कोणतं झंडवा का फुल दिया आहे. झेंडूचं फुल. आता मारीगोल्ड म्हणजे बिस्किटच नसतो. मारीगोल्ड म्हणजे काय? आता मारी हे गोल्ड. आता आपण लहानपणापासून मारीगोल्ड बिस्किट खाल्लं, त्यामुळे कसं होतंय. म्हणून आपल्याला प्रॉब्लेम होते की मारीगोल्ड नाव असून इथं बिस्किट का नाहीये, फ्लॉवर काय तिकडे तुम्ही बघितलं फ्लॉवर. सॉरी मी एवढं झूम केलं, मी लहान दिसत असेल. लहान कळत नाही, कारण की या फोनमध्ये वाईड अँगल नसल्यामुळे तुम्हाला लय प्रॉब्लेम होणार आहेत बघायला. आता हे बडबड का करतोय मी हे मलाच नाही माहिती. काही ना काही सुचवायचं असतं, त्याशिवाय ब्लॉग पूर्ण बनणार नाही. ओके. हो ते पण आहे, बरोबर. तर बघू, मम्मी पप्पा आतमध्ये आहेत, हॉलमध्ये आहेत. हॉलमध्ये पप्पा मम्मी आहेत. आतमध्ये ह्यामुळे गेलो नाही कारण की सगळे मोठी माणसं आहेत, त्यात मी कुठे जाऊ. आणि मी लवकर कुणाला भेटत नाही, कारण की आय एम इंट्रोवर्ट. सो इंट्रोवर्ट आय एम. यू नो इंट्रोवर्ट मीनिंग? Yes, I know what is the meaning by of introvert है. In the next vlog, we will give this conversation question for every audience. ओके ओके. मम्मी कुठे चालली? She is going to drink water. आईच चालली. आईशीचं लक्षण आहे की मी इथं बसलोय. तिचा लेक इथं बसलेला आहे. स्माइल दिली मम्मीने. बघितलं मी नाही बघितलं. काजल डोळ्यांनी बघितलं. ब्लॉग मध्ये तुम्ही सांगा मम्मीने बघितलंय की नाही. ठीक आहे, चालेल. तर तुम्हाला डायरेक्टली शेअर करून देतो. बरं, ठीक आहे. चल घेऊन म्हातारीला देऊ. ठीक आहे, नंतर भेटू आम्ही. तर हो, जाऊ शकतो गाडीवरती. काही आपण बसलो आहोत. ते दीदीचा साखरपुडा चालू आहे. आईस काय म्हणशील?
कुठे आहेत आता आपण? कुठे आहे? मॉलमध्ये आहे, सांता पप्पा काय आयशीला बोलायला बोलू नाही, मम्मी अशी नाही बोलणार ब्लॉग मध्ये. ती घरी जागे, घरी असल्यावरती नंतरला मी कुठे जात असतो तेव्हा ती मम्मी बोलते बरोबर. अशी नाही काय बोलते, लाजते मम्मी ब्लॉग मध्ये बोलायला. चालू आहे. कधी कधी आवाज येत नाही याचा. जे तुम्ही बोललेला तेच दाखवा तुमची डिश आपल्या पब्लिकला. तर आपण पावभाजी निघते, पप्पा पण ते जेवतात आणि मम्मी इथे बसली. मम्मी पावभाजी खातेस? बरं ठीक आहे, पावभाजी खाते. आता फोटो काढले नाही तुम्हाला, फोटो पाठवतो आपल्या दीदीसोबत. हा ते इच्छा पूर्ण झाली. यश आहे ना बोलत होता की पावभाजी मम्मीला बोल बनवायला. मी बोललो ब्रुनोचा बर्थडे, मग ब्रुनो मम्मीला बोललो हा ते बघ, पण त्याला इथं पण खायला भेटलं. चला आता पावभाजी खाऊ, नंतर तुम्हाला जाताना नाही परत बघा. साखरपुड्याला यायचं काहीतरी. तर आता आपण जे खात होतो, काय खात होतो सर, मी विसरून गेलो. आपण पावभाजी खात होतो. हे जी सवय आहे ना माझी, मी अर्ध बोलतो आणि त्याला अर्ध बोलायला होतो, ती खतरनाक सवय आहे. आपण 4 प्लेट पावभाजी खाल्ल्या. आज तुम्हाला दाखवायचं राहिलं. 4 नाही 5. मी दोनदा. आपण दोघांनी खाल्ल्या, परत मी दोघांना आणल्या, परत मी गेलो. परत हा गेला आणखीन आणली, काकींनी 2 प्लेट खाल्ल्या, आम्ही 2.5 प्लेट खाल्ल्या पावभाजी. अचानक मध्ये फोन पडला, भाऊ आता स्नॅप काढतात आपले, काढत होतेच. तर आता काय झालं, ही जी वायर आहे ना बेकार, फोनचं चार्जिंग होत नाही त्याने. आता आपले जे भाऊ आहेत बेसी भाऊ काहीतरी बोलत होते आणि अचानक फोनला आपला हात लागला आणि आपल्या फोनने जीव दिला, पण त्याला काय झालं नाही. काय बोलणार, नजर लागली होती थोडीफार. आम्ही दोघे ए नाही दिसत, आता दिसते. दिसायचं पण हा ठीक आहे, जरा बोलणं आहे म्हणजे दिसणं पण पाहिजे. ओके ते तर आहेच. तर आता आपलं सगळं झालेलं आहे, फोटो काढलेले आहेत, खाऊन सुद्धा झालेलं आहे, सगळं काही झालेलं आहे. आता फक्त आम्हाला ट्रेन पकडायचं आहे, तिकडनं आम्ही इन केस गोवंडीला जाणार आहोत. गवंडी की कुठे? गोवंडीच बोललो ना तुला? नाही गवंडी नाही बोलत. काय बोललो? चला भिवंडी. हा भिवंडी बोलत. भिवंडी गोवंडी ते एकसारखंच वाटतं ना. XYZ आम्ही ठीक तिथेच आहे. जाणार आहे. आम्ही जाणार आहे न्यू कबाड खायला. न्यू कबाड. ठीक आहे. तर ते आपण जाऊ गेलो तर मग पहिली गोष्ट मम्मीला तो सोड घरी. हा मी एकट्यानं सोडायला, तुला जेवण जाणार आहे. ठीक आहे ते जाऊ. आणि ठीक आहे आपल्याला आपण पावभाजी आमची धूम जी आहे, परी जी आहे ती खूप चांगली आहे. ती आम्हाला ठिकाणामध्ये ते तर आहे. ठीक आहे थांबा ते सगळं. तर आपण पावभाजी खाल्ली, त्यात स्वीट नव्हतं काय, तर आपल्याला स्वीट सुद्धा भेटतं. बिचाऱ्या एक काकी होत्या, त्या खूप चांगल्या होत्या. एका दादाने तिच्या घरी साखरपुडा होता त्या ताईचा, तिच्याच भावाने आम्हाला पेढे दिले अगोदर. आम्ही हे पेढे तिथे खाल्ले नाही आणि काय विचार केला आम्ही जेवण खाऊया. बट आम्ही जेवण खावा विचार करून आम्ही दिशात ठेवलो. परत एक काकी आल्या, त्या माहिती नाही मला कोण आहेत, त्यांनी परत त्यांनी आम्हाला पेढा दिला. बट तो मी नाही घेतला, फक्त भावनी घेतला माझ्या. मग तो आम्ही आधी अर्धा खाल्ला. शेअरिंग इज केअरिंग. आता जस्ट खाल्ला. You know ना, sharing is caring. Like a भाऊचारा. भाईचारा, but I say a भाऊचारा. Yes. चला. So then we are eating. बांधिलकीचा विषय. आपण आईस आहे इकडे आपली. आता आईस दिसते पण आम्ही दिसते की नाही हा मोठा प्रश्न आहे. थांबा 1 मिनिट, 1च मिनिट थांबा पोरांनो, असंच थांबा 1 मिनिट. मी कळत ते कॉल चालू नाही दिसत असेल आता. क्लिअर दिसत असेल बहुतेक. मी काय बोलत होतो, हा निघालेला होता तर आपण स्टेशनला जाऊया डायरेक्ट. कुठे? स्टँडअप स्टेशन. स्टँडअप स्टेशन तिकडनं आपण वडाळ्याला उतरा, वडाळ्यावरून आपण जीटीबीला जाणार, जीटीबीवरून आपण घरी जाऊन लावणार कपड्याची इंस्टाला, तिकडनं आपण भिवंडीला किंवा मग गोवंडीला कुठे ना कुठे तरी जाणार. काय आणाय कुठे नाही गेलो तर मग पेट्रोल पंप जाणार. ते बापसानी काय लावलाय चष्मा. बँड्राला उतरून ओके इकडे आलो असतो या वेटनची आहे. आपण कुठे गेलो हार्बरवरून गेल्यानंतर पुढे जावं लागतं, परत रिटर्नला यावं लागतं इकडं असं आहे. आता आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने न जाता आपण दुसऱ्या रस्त्याने जातो. तिथंच रोड याचा आहे
सांताक्रूज टू कुर्ला. अच्छा, कुर्ल्याला पण उतरूया. कुर्ला नाही तिकडे त्या साईड. बरं ठीक, जाऊ स्टेशनला जाऊया मस्तपैकी. आम्ही जास्त बोलत आपल्याला सांताक्रूज टू वाया वडाला वडाला टू GST. म्हणजे आता स्टेशन जवळ आलो आपण. तर मी इथे ना खेळण्याचं दुकान आहे माझं खूप छान. तर मम्मीला मी काय बोललो, मम्मी घेऊन दे का. मम्मीने नाही घेऊन दिलं. हे आत्ता छान आहे, लहानपणी पण भेटलं नव्हतं तेव्हा मी दाखवलं ना. काय करणार, एंड टायमाला व्हिडिओ शूट करणे ही माझी नॉर्मल गोष्ट आहे. चला आता आपण आपल्या स्टेशनजवळ, आपलं म्हणजे आपलं नाही, स्टेशनजवळ आलो आहोत. टायमिंग दाखवतो तुम्हाला मी, 9:16 झालेलं आहे. ह्याच टायमिंग ठरवलेलं आहे की काहीतरी 9, 9:30, 10 वाजेपर्यंत आपण घरी जातो. हे बघा किती इथे खेळणी नाहीत, हे काहीतरी वेगळं. हे बघा, हे आपलं आपल्या आवडीच्या गोष्टी. 150 रुपये. 150 आपल्याला 100 पर्यंत आपला बजेट असतो. आयत्या गाड्याला किती पडले किती घड्या आहेत मम्मी माझ्याकडे? 20 हा बरोबर बोलली मम्मी, सगळे टोटल 20 घड्या आहेत. अजून कलेक्शन जमा करायचं. काय नाही जमा करायचं, आयतीच वापर. असं का? पुढच्या गाड्या एवढ्या होत्या त्या फिरवायच्या. कोणत्या गाड्या फिरवायच्या? काय फिरवायच्या? सोनपरीला गाडी आणली ती वस्तू आता सोनपुरीने घेतल्या सगळ्या. हा, घेतल्या. आपली एकच गाडी आहे चांगली, फॉर्च्युनर ठेवली आपण. घरी जाताना डायरेक्ट आता आलो आहात प्लॅटफॉर्म नंबर 2ला. सँटाक्रूज प्लॅटफॉर्म नंबर 2. हा बघा 1 आणि हा 2. आता मी तुम्हाला माझी अवस्था काय सांगू, फोनला आहे ना 2% पण नाही. किती पर्सेंट आहे थांबा जरा 2 मिनिटं. 1% चार्जिंग आहे. आता मी हा ब्लॉग डायरेक्ट घरी गेल्यावर ते शूट करेन, नाही तर यश भाऊचा फोननी, नाहीतर मम्मीचा फोन घेऊन गेलो तर गेलो. कारण की ब्लॉग तर शूट करावाच लागेल ना. अर्धा वाजता कसं दाखवू तुम्हाला की कसं काय असतं ते. तर बघू, मम्मीचा फोन नाही तर यश भाऊच्या फोननी व्हिडिओ बाकीचा मी जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करा. बाकी हा ब्लॉग एवढा मोठा होता त्याच्यावरती मी त्या हिसाबे, नाही तर उद्या ब्लॉग, उद्याचा पण ब्लॉग यायच्यात असंच ब्लॉग बघत. ऑलमोस्ट झालेले आहे, 10 वाजत आलेले आहेत. अजून आपली ट्रेन आहे. आता आपण डायरेक्ट पनवेलची पकडूया ट्रेन. पनवेल लागली आहे. थांबा तुम्हाला नाही दाखवत आहे BC भाऊ. कुठे मम्मी? जरा पनवेलची ट्रेन लागली आपली, पनवेलची ट्रेन पकडू आणि आपण निघू. आता फोनला चार्जिंग नुसती 1%च आहे. आता आपण भावाच्या फोनने आपण बघू अर्धा शूट केलं तर. भावाचा फोनचा कॅमेरा तर आहे, छान आहे. हो त्याच्याने करून आता मम्मीच्या फोनने अर्धा शूट करू. भेटू. मी ब्लॉग एंड केला नाही, कारण मी ब्लॉग बनवला नव्हता झोपताना. बघू हा ब्लॉग मी इथं अजून केला तर आता नंतरलाच एंड करेन, घरी गेल्यावरती झाले. कारण की एवढा दिवस ब्लॉग मोठा झालेला आहे. एडिट करून बघितलं आहे ना, तर याच्यात 22-23 मिनिटाच्या वर गेला आहे ब्लॉग. बघू नंतर घरी गेल्यावरती एंड करेन ब्लॉग. जेवण झालेलं आपण कामं होते आता. हेच कपडे घालून आलो काळजीचे. आता आपण निघालेलो आहोत. निघालो म्हणजे कामावर कधीच निघालो, 7 वाजताच निघालो. आज डबल काम केलेलं आहे. आवाज येतो की नाही माहिती नाही. तर आपण आपल्या यश भाऊ जे आहेत त्यांच्या पप्पांच्या कामावरती आलो आहोत. तिथे पूल पण आहे टॉप. त्याचे पप्पा जे आहेत ते स्विमिंग कोच आहेत एका बिल्डिंगमध्ये. तर तिकडे आपण आलेलो आहोत. तिथे जरा काम आहे त्या गोष्टीसाठी. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो असं मी जाहीर करतो, कारण की हा ब्लॉग मोठा होतोय खूप. नंतरला कारण की नंतरला सुद्धा ब्लॉग बनवायचा आहे. हा एवढा मोठा ब्लॉग झाला तर कारण की व्ह्यूज जास्त येत नाही त्यामुळे. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो असं मी जाहीर करतो. आणि तुम्हाला मी परत भेटू आपल्या पुन्हा एक नवीन एक शाबूक ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग नक्कीच बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.